लोकसभेत संविधान सुधारणा विधेयक सादर झालं। विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ 251 मतं आली, तर विधेयक सादर करण्याच्या विरोधात 185 मतं पडली। विधेयक सादर करण्याबाबत 436 खासदारांनी मतदान केलं। विधेयक सादर करण्याच्या बाजूने बहुमत झाल्याचं लोकसभा अध्यक्षांनी जाहीर केलं। उद्या दुपारी 4 वाजता तिन्ही विधेयकांवर मतदान होईल असं देखील अध्यक्षांनी सांगितलंय। विधेयकावर चर्चेसाठी प्रत्येक पक्षाला पुरेसा वेळ दिला जाईल अशी देखील माहिती ओम बिर्ला यांनी दिली आहे। तर आज आणि उद्या मिळून 12 तास या विधेयकावरती चर्चा होणार आहे। तर नारी शक्ती वंदन अधिनियम असं महिला आरक्षण विधेयकाचं नाव आहे। महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये किमान 33% आरक्षण मिळणार आहे। त्यातून अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी देखील उप आरक्षण जाहीर असेल। मतदारसंघ फेररचनेनंतर महिला आरक्षण लागू होणार आहे। वेगवेगळ्या भागांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी रोटेशन पद्धतीने हे आरक्षण दिलं जाईल। 15 वर्षांसाठी आरक्षण मर्यादा वाढवण्याचा संसदेला अधिकार असेल। तर घटना दुरुस्तीची आवश्यकता का आहे? 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम 126वी घटना दुरुस्ती संमत झाली। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देण्याची त्यात तरतूद केली गेली। आरक्षण लागू होण्यासाठी नव्या जनगणनेनुसार परिसीमन करणं अनिवार्य होतं। 2027 ची जनगणना, त्यानंतर परिसीमन, मग आरक्षण असा मार्ग होता, ज्यामुळे 2029च्या निवडणुकांपूर्वी अंमलबजावणी अशक्य होती। घटना दुरुस्ती झाल्यावर 2029 निवडणुकीपूर्वी 33% महिला आरक्षण आता लागू होणार आहे। विरोधी पक्षांची यात रणनीती काय आहे? तर घटना दुरुस्ती विधेयक संमत करण्यासाठी सरकारला 2/3 बहुमत हवं। इंडिया आघाडीतील घटक पक्ष घटना दुरुस्ती विधेयकाविरोधात मतदान करत आहे। तर विरोधी पक्षातील खासदारांच्या मतांची सरकारला आवश्यकता आहे। विरोधकांची एकजूट कायम राहिली तर घटना दुरुस्ती मंजूर करून घेणं सरकारला कठीण जाईल। सरकारची रणनीती काय आहे ते देखील पाहूया। विरोधी खासदारांनी घटना दुरुस्तीच्या बाजूने मतदान करावं, यासाठी फ्लोअर मॅनेजमेंटचं आयोजन केलं गेलं। विरोधी पक्षांनी व्हीप काढला तरीही समर्थनार्थ मतदान की विरोधात याचा उल्लेख नाहीये। पश्चिम बंगाल, तामिळनाडू निवडणुकीमुळे काही खासदार अनुपस्थित राहिल्यास सरकारला त्याचा लाभ होईल। विरोधी खासदारांनी घटना दुरुस्तीच्या बाजूने मतदान करावं, यासाठी सरकारकडून फ्लोअर मॅनेजमेंटची रणनीती आखली गेली आहे।